मुरघास म्हणजे काय? मुरघास म्हणजे हवाबंद जागेमध्ये साठवलेला हिरवा चारा, त्याला मुरघास असं म्हणलं जातं. आपल्याकडे जास्त करून चिकातील मकेचा मुरघास हा जास्त प्रमाणात केला जातो. अशा अवस्थेमध्ये मुरघास आपण ठेवल्यामुळं तिथं कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात वाढतो आणि तो मुरघास एक रुचकर होतो. सर्वसाधारण मुरघासाची बॅग आपण भरल्यानंतर ती 1.5 ते 2 महिन्यानंतर ओपन करून दररोज वरच्या थराचा थोडा लेयर काढून आपण आपल्याकडच्या शेळ्यांना मुरघास द्यायला पाहिजे. मुरघासाची साधारण एक 1.25 टनाची 1 टनाची जी बॅग असते, तर ती बॅग तुम्ही भरायला पाहिजे. मुरघास हा शेळ्यांना किती द्यायला पाहिजे? मुरघास हा शेळीच्या वजनाच्या सर्वसाधारण 2% म्हणजे 50 किलोच्या शेळीला दररोज तुम्ही 1 किलो मुरघास द्यायला पाहिजे. आपण अशा पद्धतीनं जर शेळ्यांना मुरघास दिला तर आपल्याला त्रास कमी होतो. तर तो त्रास कसा कमी होतो? कारण आपल्याला ओला चारा थोडासा कमी प्रमाणात टाकावा लागतो. कारण आपण मुरघास जर जास्त दिला तर थोडा ओला चारा कमी लागतो, आपल्याला त्रास कमी होतो. आणि 50 तुमच्याकडे शेळ्या असतील किंवा 100 शेळ्या असतील, त्या शेळ्यांना मुरघास टाकायला किती वेळ जातो? सर्वसाधारण एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचा मुरघास टाकून होतो. आणि कोणत्याही अवस्थेमध्ये आपण देऊ शकतो. उन्हाळ्यात देऊ शकतो, पावसाळ्यात देऊ शकतो. किती जरी तुमच्याकडे पाऊस लागून राहिला तर त्या अवस्थेमध्ये आपल्याला सहज कमी वेळामध्ये कमी त्रासामध्ये मुरघास आपल्याला देता येतो. तर तुम्ही त्यासाठी चिकातील अवस्थेच्या मकेचा मुरघास करून शेळ्यांना कंपल्सरी एक वैरण द्या. त्याच्यामुळे तुमचा त्रास होईल, कमी होईल आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय, शेळीपालन व्यवसाय करचाल. धन्यवाद.